असे जनावर, हे पत्र, असे माणसं राहतात करून. भरपूर माणसं असतात राहायला. हा का हे इकडं एकट्यात मावशी आहे शेतामध्ये. पैकी आम्हाला हलायला लागलाय आमचा काय करावा. हा बघा अशी राहणं, पाऊस नाही काय नाही बघा, पेरल्या नाहीत काय नाहीत. माणसाला बघा ना ह्याच्यावरच पोट आहे तर बिचाऱ्यांची. कारखाना हे आम्ही ऑटो घेतला तर कोण हाणे आणि इकडं आहे का गिराईक तसं नाही. हा तर हॅलो फ्रेंड, आपल्या गाडीमध्ये घरची असली ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं. नालाय मोठा वजन आणायचं, जरी आपण वजन घेतलं तरी आपण गाडीमध्ये ठेवू शकतो. खरं आहे का नाही बघा. तर हे लागला चढ आमच्या इथला जायचा. म्हणताना कॅमेरा भरपूर हलतोय. तर बघा हे डोंगर सगळे खाल्ला ना जरा इकडून आला का आम्ही फ्रेंड. आणि एवढं हा का शेळ्या, कारण आम्हाला ना वाटत शिकून मेंढ्या चरायलेलं हे हा बघा मेंढ्या चरायला बसलीस का मान ते डोगर दिसले असते ना गावात. हा का हे आता हे असा दारुडचा रोड आहे हे बघा. म्हटलं 3 किलोमीटरचा घाट आहे. आम्ही भरपूर वेळ झालं चालताय इथून तिथून. हा बघा आता बघा हे तर लय आवड आहे. पण काय नाही द्यायची गरज, देवसंग असल्यावर काय परमेश्वर आपल्याला ठेवतो आशीर्वाद. बघा इथं चढ बघून कुणाला पण माहिती आहे धारूर तुझ्या गिरमाळ्याचा घाट अवघड आहे. तर फायनली आमचा चढ इथला थोडा संपला. इकडला ना जरा बघा सगळा. आणि ह्या का आता इकडं वरला चाललाय. आणि हे इकडं दिसतंय धारूर, ते तिकडं पलकडलं. आणि या माणसाला पुढल्या काय झालंय थांबलेत वाटतंय बोलायला. ते पुढं गाडीचे खाली पुलची गाडी, पुलला गेलेले लेकरं. ही आहे इटभट्टी, पहिला स्टॉप इटभट्टीचा आहे आमचा. तरी इथं पडली प्लॉट आहे. फायनली आता आम्ही शिरलात धारूर मध्ये जायला. आता आम्ही धारूर मध्ये चाललात. तर हा काही इथं आहे कसं काय अंदाज झालं की बाई हे काय उपयोगच नाही ह्याचा.